माझा गुरु जर पहिला म्हटला गेला ना तर आर्ट फील्ड साठी माझे गुरु माझे वडील आहेत. आर्ट ही गोष्ट अशी आहे जी कला म्हणतो आपण ती जगण्याची कला शिकवते. बरोबर. कारण की जेव्हा आपण एक डाऊनफॉल मध्ये असतो किंवा कुठल्याही गोष्टीत असतो तर तेव्हा तुम्ही जर बघितलं म्युझिक असू द्या किंवा Yes. एखादं चित्र जे पण आर्ट आहे तर ते आर्ट माणसाला परत रिकव्हर करण्यासाठी फार खूप मदत होते त्याची. मदत होते त्याची. सो त्यामुळे मग त्यांनी मला त्यातनं रिकव्हर केलं. कुठेतरी पॅरेंट्सचं किंवा घरच्यांचं असं म्हणणं असतं की मुलीला एक छान प्रिन्सेस सारखं ठेवणं हे त्यांना जरा छान वाटतं. हो. बट मुलीला प्रिन्सेस सारखं ठेवण्यापेक्षा पण तिला वाघीण बनवणं आजकालच्या युगामध्ये जास्त बरोबर. मदत. कारण की जसं आपण हेल्थ इश्यूज बघतोय किंवा Yes. बाकीचे प्रॉब्लेम्स बघतोय तर एक मुलगी म्हणून ती सक्षम हवी प्रत्येक जे पण प्रॉब्लेम्स येतात त्याला लढण्यासाठी. प्रत्येक वेळी मी बदल करून घेत असते स्वतःमध्ये कारण की ट्रेंड फॅशन ही गोष्ट अशी आहे की ते प्रत्येक दिवसामागे दिवस चेंज होत जाणार आहे. Yes, yes, आणि yes. तसं जर आपण स्वतःला अपग्रेड नाही केलं तर मग ते कुठेतरी आपण मागे पडतो त्या क्षेत्रामध्ये. महिलांच्या सक्षमीकरणासाठी बरेच जण उभे राहतात पण त्यांच्या मनातली गोष्ट जाणून घेण्यासाठी तुम्ही उभे आहात. पुणे वुमन्स क्लब आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे, फाउंडर ऑफ पुणे वुमन्स क्लब, तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज इतके आर्टिस्ट मी भेटलेली आहे ना की विचारू नका. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांबद्दल बोलताना जो मला आनंद होतो तो इथे म्हणजे मी नेहमी व्यक्त करत असते, पण मला असं वाटतं की तो मी कमी व्यक्त करते. आज अशाच एक प्रियांका मोरे मॅम आपल्या बरोबर आहेत, ज्या मेकअप आर्टिस्ट आहेत, इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आहेत. त्यांचं स्वतःचं सलॉन आहे आणि एक महिला म्हणून जी त्यांची जर्नी झालेली आहे ती आज आम्ही तुमच्या बरोबर शेअर करणार आहोत. प्रियांका मॅडम, खूप छान वाटतंय तुम्हाला आज इथे बघून. तुम्हाला कसं वाटतंय? ऍक्च्युली मला तुम्हाला सर्वात आधी थँक्स म्हणायला आवडेल. मी प्रियांका मोरे, मी सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे आणि त्याचबरोबर कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे. येस. सो आतापर्यंतची जी जर्नी आहे ती अगदी लहानपणापासून सांगायचं झालं तर एक फॅमिली ज्यामध्ये सेकंड गर्ल चाइल्ड म्हटल्यानंतर आपण इंडियामध्ये आहोत आणि त्यात मी खानदेशची मूळची आहे. येस. तर तिथे जरा मुलांचा वारसा किंवा मुलांकडे कल जरा जास्त असल्या कारणाने परिवारातनं थोडंसं पहिल्यापासून एक निग्लेक्ट गेल्यासारखं थोडं झालेलं. येस. येस. पण वडिलांचा सपोर्ट असायचा किंवा आईचा सपोर्ट असायचा. मग त्यांचं असं की कलेला आजकाल म्हणजे आज जी जेवढी डिमांड आहे कलेला तर ती पूर्वीच्या काळी नव्हती. जेव्हा मी लहान होते तेव्हा असं म्हटलं जायचं की कला क्षेत्रामध्ये माणूस घडू नाही शकत, तर बरोबर. तुम्ही इंजिनियर, डॉक्टर असं Yes, काहीतरी झालं पाहिजे yes. जेणेकरून एक तुमचं छान लाईफस्टाईल असेल, व्हाईट कॉलर जॉब आपण ज्याला म्हणतो. बरोबर. सो त्या दृष्टीने बघितलं जायचं की तुमचं शिक्षण, तुम्ही हुशार आहात तर तुम्ही त्या क्षेत्रात जाऊन म्हणजे तुमचं करिअर केलं तर तुम्ही जास्त छान लाईफस्टाईल जगू शकाल असं. बरोबर. बट आवड ही नेहमी वेगळीच असते. म्हणजे आपण जे आतून जे फील करतो की नाही मला हे जास्त आवडतं. पण तसं बघायला गेलं तर मी अगदी 5वीला होते आणि तेव्हा जर मला म्हणजे सगळ्या विषयांमध्ये अगदी 100 आउट ऑफ 98-95 मार्क्स पडले आणि पप्पांनी बघितलं माझं मार्कशीट आणि मग मला म्हटले की हे काय, की लाल शेरा होता मार्कशीट मध्ये. सांगायला ऍज अन आर्टिस्ट आज जरा वाईट वाटतं की तेव्हा माझ्या मार्कशीटवर लाल शेरा होता आणि लाल शेरा होता तो आर्ट मध्ये म्हणजे चित्रकलेमध्ये. तर त्यावरून पप्पांनी खूप मारलं, म्हटले की आर्ट हा सब्जेक्ट म्हणजे चित्रकला हा विषय पण नापास होण्यासारखा आहे का? आणि त्यात तुला ग्रेड मिळते म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे असं. बरोबर. आणि मग त्यांनी माझा गुरु जर पहिला म्हटला गेला ना तर आर्ट फील्ड साठी माझे गुरु माझे वडील आहेत. त्यांनी ती माझी सुरुवात केली होती की आर्ट फील्ड मध्ये सुद्धा आपण काम छान करू शकतो. दॅट डझंट मीन तू अभ्यास करतेस छान आहे पण तुला आर्ट पण आलं पाहिजे. कारण की आर्ट ही गोष्ट अशी आहे जी कला म्हणतो आपण ती जगण्याची कला शिकवते. बरोबर. कारण की जेव्हा आपण एक डाऊनफॉल मध्ये असतो किंवा कुठल्याही गोष्टीत असतो तर तेव्हा तुम्ही जर बघितलं म्युझिक असू द्या किंवा एखादं चित्र जे पण आर्ट आहे तर ते आर्ट माणसाला परत रिकव्हर करण्यासाठी फार खूप मदत होते त्याची. सो त्यामुळे मग त्यांनी मला त्यातनं रिकव्हर केलं. अँड देन मग नंतर मग ते म्हटले की नाही मला आर्ट फील्ड मध्ये जायचं. त्यांना जेव्हा मी सांगितलं तर ते म्हटले की नाही तू हुशार आहेस आणि तू इंजिनियर झाली पाहिजे.
जे त्यांची एक इच्छा होती की माझी मुलं इंजिनियर हवेत, तर मग त्यांनी मला इंजिनिअरिंगला टाकलं आणि मी कम्प्लीट केलं. सो कम्प्लीट झाल्यानंतर मग मी देन आमच्याकडे ऑब्व्हियसली खानदेशीमध्ये लग्न जरा लवकर होतं, बरोबर. सो त्यांनी माझं लग्न करून दिलं आणि लग्नानंतर मग मी पुण्यात शिफ्ट झाले. ओके. सो पुण्यात आल्यानंतर मी जेव्हा विचार केला की आता मला जाऊन जॉब करायचा आहे, तर तेव्हा घरच्यांचं असं की नाही तू बाहेर जाणार, एकटी जाणार आणि पुण्यासारख्या शहरामध्ये एवढ्या लांब लांब तू प्रवास करणार, सपोज तुला जर काही त्रास झाला किंवा काही, तर मग ते घाबरून किंवा तेवढं सपोर्ट नसल्यामुळे मग त्यांनी मला जॉब करणं जरा अवॉइड केलं. बरोबर. आणि मग नंतर मग मी संसारातच रुळले. मग त्या दरम्यान मला मुलगा झाला, प्रणील म्हणून माझा मुलगा आहे, तो आता 11 वर्षाचा आहे. ओके. आणि मग त्याच्या संगोपनात मी बिझी झाले. एक म्हणतो ना आपण ड्युटी किंवा करिअर एवढंच नाहीये, एक आई म्हणून पण मोठी ड्युटी लागते. बरोबर. आणि मग त्यात मी रमून गेले छान. मग त्यानंतर एक जरा हेल्थ इश्यूज आले घरामध्ये आणि मग त्या दरम्यान लक्षात आलं की फायनान्शियल कंडिशन फार लो झाली. आणि मग तेव्हा लक्षात आलं की आपल्या एवढ्या शिक्षणाचा किंवा आपल्यात एवढी हुशारी असल्याचा फायदा काय आहे. तर त्यावेळी मग त्या जबाबदाऱ्या आपण जर कर्तृत्ववान असू आणि जर आपण त्या पेलवू शकत नाहीये, तर ते थोडं मनाला कुठेतरी खटकलं. आणि मग त्यानंतर ठरवलं की नाही, जर आपल्यामध्ये ती कॅपॅबिलिटी आहे तर आपण ते मिळवलं करायलाच पाहिजे. पाहिजे. बरोबर. कुठेतरी पॅरेंट्सचं किंवा घरच्यांचं असं म्हणणं असतं की मुलीला एक छान प्रिन्सेस सारखं ठेवणं हे त्यांना जरा छान वाटतं. हो. बट मुलीला प्रिन्सेस सारखं ठेवण्यापेक्षा पण तिला वाघीण बनवणं आजकालच्या युगामध्ये जास्त बरोबर. कारण की जसं आपण हेल्थ इश्यूज बघतोय किंवा Yes. बाकीचे प्रॉब्लेम्स बघतोय, तर एक मुलगी म्हणून ती सक्षम हवी प्रत्येक जे पण प्रॉब्लेम्स येतात त्याला लढण्यासाठी. तर त्या दृष्टीने मी स्वतःच सेल्फ मोटिवेट झाली असं म्हटलं तरी चालेल, कारण परिस्थिती माणसाला खूप काही शिकवून जाते. बरोबर. आणि मग मी तेव्हा विचार केला की मला काहीतरी करायचंय. सो मग काहीतरी करायचंय म्हटल्यावरती काय करायचं, तर मी जॉबला जर गेले तर मग 9 ते 5 जॉब करणार, मग मुलाकडे लक्ष कोण देणार. सो आणि जॉईंट फॅमिलीज नसतात, आपण जेव्हा कामानिमित्त बाहेर गावी असतो तेव्हा जॉईंट फॅमिली नसतात, घरी लक्ष द्यायला कोणी नसतं. सो त्यामुळे मग मी विचार केला की मी बिझनेस करेन. बरोबर. म्हणजे जेणेकरून मला माझी फॅमिलीही हँडल करता येईल अँड देन मला माझं कामही करता येईल, ज्यातनं मी फायनान्शियली इंडिपेंडंट होऊ शकेल. येस येस. तर मग त्या दृष्टीने मी बिझनेसमध्ये आले आणि त्याआधी मग बरेचसे बिझनेस ट्राय केले, म्हणजे अगदी केक मेकिंग पासून ज्वेलरी मेकिंग पासून क्लॉथिंग वगैरे बरेचसे बिझनेस ट्राय केले. बट नंतर लक्षात आलं की नाही, तुझी आवड ही वेगळ्या क्षेत्रात आहे आणि खूप म्हणतो ना आपण भाराभर चिंता न करता एकच काहीतरी छान निवडलं पाहिजे. मग ते लक्षात आलं की नाही, ब्युटी पार्लर हे क्षेत्र माझ्यासाठी आहे, कारण की कला मला आवडते बरोबर. आणि मेकअप मी छान करू शकते. सो स्वतःची एक बसून डायरी केली की मी ह्या गोष्टी करू शकते, तर त्यातनं मी कुठलं जास्त छान करू शकते. बरोबर. आणि वेळ कमी द्यायचा आहे मला, कारण की मला फॅमिलीला जास्त वेळ द्यायचा आहे. मग मी क्षेत्र निवडताना मेकअप आर्टिस्टचं क्षेत्र निवडलं. ओके. का तर मी 30 दिवस काम नाही करणार आहे. मला जेव्हा ऑर्डर असणार आहे मी तेव्हा काम करणार आहे, अदरवाईज मी माझ्या मुलाकडे लक्ष वेळ देऊ शकेन. शकतो. हा, सो मग त्या दृष्टीने मी मेकअप आर्टिस्ट फील्ड निवडलं आणि मग मी कोर्सेस जॉईन केले. फर्स्ट माझ्या ज्या गुरु होत्या मनीषा गव्हाणे, L2Lच्या ओनर आहेत त्या, आणि त्यांनी मला खूप छान रित्या माझं म्हणजे बेसिक टू ऍडव्हान्स जो डिप्लोमा, फर्स्ट जो बेस म्हणतो आपण तो त्यांनी माझा करून घेतलाय. आणि मग मी त्यांच्याकडनं शिकल्यानंतर मग त्यानंतर मी बऱ्याचशा आर्टिस्ट कडनं शिकले. मग नॅशनल झालं, इंटरनॅशनल झालं आणि खूप म्हणजे त्यामध्ये प्रत्येक वेळी मी बदल करून घेत असते स्वतःमध्ये, कारण की ट्रेंड फॅशन ही गोष्ट अशी आहे की ते प्रत्येक दिवसामागे दिवस चेंज होत जाणार आहे. आणि तसं जर आपण स्वतःला अपग्रेड नाही केलं तर मग ते कुठेतरी आपण मागे पडतो त्या क्षेत्रामध्ये. आणि माझी स्वतःची अकॅडमी आहे मोशी पुणे येथे, आपलं भारत माता चौक मोशी येथे. ओके. तर तिथे आपलं अकॅडमीमध्ये मुलींना मी ट्रेन करते, कारण की मी ज्या परिस्थितीतनं गेली त्यानंतर असं वाटायला लागलं की माझ्यासारख्या अजून भरपूर महिला आहेत की ज्यांना ह्या गोष्टीची गरज आहे, की ज्यांना फॅमिली प्लस एखादा बिझनेस हवा की ज्यातनं त्या फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊ शकतात. सो त्यामुळे मग मी अकॅडमी ओपन केली. म्हणजे आता 8 वर्ष जस्ट पूर्ण झाली आहेत जानेवारीमध्येच. आणि त्यामध्ये आतापर्यंत 500 पेक्षा जास्त महिला ऑनलाईन, म्हणजे मी कोरोनामध्ये ऑनलाईनही शिकवत होते, ऑनलाईनही बॅच सुरू होत्या आणि आता ऑफलाईन बॅच सुरू आहेत. सो त्यामध्ये ज्या मुली ट्रेंड झाल्या आहेत त्यांचे स्वतःचे छान बिझनेसेस आहेत आणि त्या स्वतः इंडिपेंडंट आहेत. सो ते मला प्राऊडली सांगायला छान वाटतं, कारण की त्यामध्ये मी जशी इंडिपेंडंट झाली तशी माझ्यासोबत मी इतर महिलांनाही करू शकले. आणि आता ही बॅचेस सुरू आहेत, त्या खूप छान रित्या मुली करतात आणि ते बघून मला फार जास्त आनंद होतो.
छान. हो. आणि मस्त. ह्या सगळ्या जर्नीमध्ये एकच गोष्ट अशी वाटते, की महिलांच्या सक्षमीकरणासाठी बरेच जण उभे राहतात. पण त्यांच्या मनातली गोष्ट जाणून घेण्यासाठी तुम्ही उभे आहात. पुणे वुमन्स क्लब आहे. सो थँक यू सो मच. थँक्यू सो मच. खूप छान तुझी स्टोरी आता तू छान नरेट केलीस आमच्याबरोबर. एक इंटरनॅशनल लेवलची मेकअप आर्टिस्ट कडून मला हे जाणून घ्यायला आवडेल, आज आमच्या ऑडियन्सला काहीतरी आम्हाला नक्कीच शिकवण्यासाठी तुम्ही आज इथे आहात. तर प्री ब्रायडल जेव्हा आपल्याकडे ब्राईड येते, मेकअप आर्टिस्ट खूप सारे असतात आणि फक्त त्या दिवशीचा मेकअप हा काम नाही करत, त्याच्या आधीचं प्रिपरेशन पण खूप काही काम करतं. तर मला ब्रायडल आली तर तिथून ते ब्रायडलचं कम्प्लीट लग्न झाल्यानंतरचे 3 ते 4 दिवस तिने काय काळजी घेतली पाहिजे ह्याचं एक रुटीन ऐकायला आवडेल. ऍक्च्युली खरंच खूप छान प्रश्न आहे हा, की बऱ्याचशा ब्रायडलला माहिती नसतं, ब्राईड्स ज्या असतात त्यांना माहित नसतं की आपण काय केलं पाहिजे. लग्न ठरलं तर त्यांना बऱ्याच वेळी एवढंच माहिती असतं की मला शॉपिंग करायची, मला माझ्या आवडतीचे कपडे घ्यायचे किंवा Yes. मला ज्वेलरी घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी. पण त्याचसोबत त्यांचा तो स्पेशल डे असतो आणि त्या दिवसापुरती फक्त मेकअप आर्टिस्ट न सर्च करतात. मला तरी वाटतं ऍज अ कॉस्मेटॉलॉजी, मी जेव्हा माझ्याकडे ब्राईड येते सो मी त्यांना सांगत असते की तुम्ही रुटीन फॉलो करा, जेणेकरून तुमची स्किन ही आतून इम्प्रूव्ह होईल. आणि मिनिमल मेकअप कधी लागतो, जेव्हा तुमची स्किन जास्त छान आहे तर तेव्हा मेकअपची गरज कमी राहते. ऑब्व्हियसली दिवस तुमचा आहे, तुम्हाला रेडी व्हायचंय, छान बरोबर. तुम्हाला मेकअप करून दिला जाणारच आहे. हो. पण त्याच्या आधीचे जे दिवस असतात किंवा त्याच्यानंतरचं, जसं तुम्ही म्हणालात नंतरही फंक्शन असतात, पूजा कंटिन्यू असते, असतं. हो. सो त्यावेळी तुम्ही प्रत्येक वेळी मेकअप वेअर करून नाही राहू शकत. तो अशा वेळीच तुम्हाला तुमचे केस किंवा तुमची स्किन ह्या दोघी गोष्टी मेंटेन करणं गरजेचं असतं. बरोबर. जेव्हा माझ्याकडे ब्राईड येते मी एकच सांगत असते, तुम्ही प्री ब्रायडल पॅकेज घ्या. प्री ब्रायडल पॅकेजमध्ये आपण त्यांचं स्किन जी आहे ती इम्प्रूव्ह करतो. म्हणजे त्यांच्या स्किनमध्ये असलेले प्रॉब्लेम्स जे पण असतील त्यांना इम्प्रूव्ह करतो. त्यांचं रुटीन आपण बसवून देतो. त्यामध्ये त्यांची एक्सरसाइज येते, हायड्रेशन लेवल येतं, बरोबर. झोपेची वेळ असते बरोबर. किंवा मग बऱ्याचशा गोष्टी की मुलींना हे माहित नसतं की ह्यामुळे हे सगळ्या प्रॉब्लेम्स होऊ शकतात. बरोबर. कारण की फंक्शन्स म्हटल्यानंतर शॉपिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी, बाहेरचं खाणं, त्यामुळे मग त्यांची स्किन खराब होते, हेअर खराब होतात आणि मग नंतर ऐन लग्नाच्या दिवशी असं होतं की अरे हे लगेच नाही रिपेअर होऊ शकत. मग त्यासाठी त्यांना प्री ब्रायडल ज्या सेटिंग्स असतात त्या करणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी त्यांना स्किन ट्रीटमेंट किंवा हेअर ट्रीटमेंट ह्याची जर गरज असेल तर, म्हणजे प्रत्येकालाच गरज असते असं नाही, बरोबर. काहींना गॉड गिफ्टेड असतं, हो, त्याला हो. मेंटेन करणं पण तेवढं हो, गरजेचं हो, असतं. पण हो. आणि ते मेंटेन करण्यासाठी आपण त्यांना सेटिंग्स घेणं जास्त सुचवतो. म्हणजे क्लायंट कन्सल्टेशन जेव्हा मी करते तर त्यांना तेच सांगत असते की तुमची स्किन इम्प्रूव्ह करा आणि हेअर इम्प्रूव्ह करा. सो सेम तुमच्या बिग डे साठी तुम्ही मेकअप करणार आहात, बट अदर डेजला पण एक न्यू ब्राईड म्हणून तुमच्याकडे लोक बघणार आहात, बघणार आहेत. तर तेव्हा ते छान दिसेल. मस्त मस्त. खूप 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 शुभेच्छा तुला प्रियांका. इतक्या छान पद्धतीने तू हे सगळं करतेय, शिकवतीयस, शिकतीयस. रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने तू करतेय हे नक्कीच आमच्या ऑडियन्ससाठी एक उदाहरण आहे. आणि अशा तुझ्यासारख्या खूप साऱ्या प्रियांका उभ्या राहोत आणि खूप सारे मेकअप आर्टिस्ट आम्हाला इथे लाभोत अशी आमची अपेक्षा आहे. थँक्यू सो मच फॉर कमिंग टुडे. थँक्यू सो मच.